डब्यासाठी आज मी बनवणार आहे हेल्दी अशी मूग आणि मठाची ही भाजी। खाण्यामध्ये तर टेस्टी ही तयार होणारच आहे, पण याचे हेल्थ बेनिफिट सुद्धा खूप जास्त आहे। यामध्ये प्रोटीन भरपूर मात्रामध्ये आहे आणि आपण जशा प्रकारे याला रेडी करणार आहोत ना, अजून ही टेस्टी आणि हेल्दी होणार आहे। तर चला बनवूया मूग आणि मठाची ही भाजी। तर इथे मी मूग आणि मठ घेतलेले होते 200 ग्राम, ज्याला मी एक रात्र भिजवत ठेवलेलं होतं। त्यानंतर त्याचं पाणी काढून घेतलं, चांगल्या प्रकारे वॉश करून घेतलं। त्यानंतर अशा प्रकारे मी कापडामध्ये याला फोल्ड करून ठेवत आहे 1 दिवसासाठी, म्हणजे यामध्ये चांगल्या प्रकारे मोड येईल। तर चला 1 दिवस आपण अशाच प्रकारे बांधून ठेवूया कापडामध्ये आणि चेक करूया। आणि 1 दिवसानंतर हे बघा मस्त असे मोड जे आहेत ना, ते मूग आणि मठामध्ये आलेले आहेत। हे बघा आता ही खूप हेल्दी झालेली आहेत मूग आणि मठ। तर चला आपण याची रेसिपी तयार करूया। तर इथे मी 4 ते 5 लसूण पाकळी, 3 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, याला आपण ग्राइंड करून घेऊया। त्यानंतर 1.5 टेबलस्पून तेल आपण यामध्ये गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये राई आणि जिरे जे आहे ना ते टाकून घेऊया, तडकून घेऊया। आणि त्यानंतर 2 मध्यम साईजचे कांदे चिरलेले टाकून घेऊया आणि कांद्याला आपण बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलेला आहे आणि कांद्याला आपण इथपर्यंत परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती हलका हलका सोनेरी रंग यायला सुरुवात होत नाही। तर चला मस्त असं कांद्याला बघा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये जो आपण दरदरा ग्राइंड करून घेतलेला होता ते टाकूया, मसाला आलं लसणाचा, आणि मस्त असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। ताजा ताजा मसाला अशा प्रकारे रेडी करा। त्यानंतर जे मोड आलेले मूग आणि मठ होते ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 2 ते 3 मिनिटासाठी मस्त असं। तर कांद्याबरोबर आणि इथे मूग आणि मठाला मी 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला। सर्व आपण पावडर मसाले सुद्धा यामध्ये टाकून घेऊया। तर मीठ टाकूया चवीनुसार, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला पावडर। आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 1 ते 1.5 मिनिटं। तर चला मस्त असं आपल्याला हा मसाला आहे ना यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, कारण आपण याला भिजवत ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मोड येण्यासाठी 1 दिवस ठेवलेलं होतं। ते चांगल्या प्रकारे म्हणजे जास्त वेळ याला शिजायला लागणार नाही आहे, म्हणून आपण यामध्ये थोडंसंच पाणी टाकणार आहोत। तर इथे आपण टाकूया इथे अर्धा छोटा ग्लास पाणी, कारण थोडे मस्त असे सॉफ्ट झाले पाहिजे। एकदम आपल्याला मॅश नाही करायचं आहे, फक्त सॉफ्ट व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे, म्हणून इथे अर्धा छोटा ग्लास मी पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण झाकून आपण इथे ठेवूया 8 ते 10 मिनिटं मीडियम टू लो फ्लेम वरती, म्हणजे मस्त आपली मूग आणि मठाची भाजी जी आहे ना ती शिजेल। तर चला चेक करून घेऊया, 8 ते 10 मिनिटं इथे झालेली आहेत आणि हे बघा थोडंसंच पाणी यामध्ये राहिलेलं आहे आणि मस्त अशी आपली मूग आणि मठ जी आहे ना ती शिजलेली आहे। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आपण पूर्णपणे पाणी ड्राय होईपर्यंत। हे बघा मस्त असं पाणी पूर्णपणे इथे मी ड्राय करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अजून टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये टाकणार आहे ओलं खोबरं। तर ओलं खोबरं मी ग्रेट करून घेतलेलं होतं, तर ते ओलं खोबरं आपण 1 तुकडा मी घेतलेला आहे ग्रेट केलेलं, ते ओलं खोबरं आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर चिरलेली यावरती टाकून घेऊया आणि परत आपण झाकण झाकून इथे 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहोत, म्हणजे मस्त आपली ही अशी मूग आणि मठाची भाजी जी आहे ना ती रेडी होईल। तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। तर चला चेक करून घेऊया आपली ही भाजी झालेली आहे का रेडी। आणि हे बघा मस्त असं सुंदर असा वास येत आहे आणि एकदम टेस्टी ही मूग आणि मठाची भाजी जी आहे ना ती झालेली आहे रेडी। लंच बॉक्समध्ये जरूर ट्राय करा, डिनरमध्ये तुम्ही बनवा, कारण ही हेल्दी आहे आणि टेस्टी सुद्धा तयार झालेली आहे। चपाती बरोबर, पराठा बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही मूग आणि मठाची भाजी। तर इथे मी चपाती ठेवलेली आहे आणि गरमागरम ही भाजी जी आहे ना ती मी करत आहे सर्व। नक्की ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही भाजी। त्याबरोबर याचे खूप बेनिफिट्स आहेत, हेल्थ बेनिफिट्स, तर आपल्या जेवणामध्ये किंवा डिनरमध्ये जरूर शामिल करा अशी ही रेसिपी, लंच बॉक्समध्ये बनवा। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसाठी जे आम्ही रोज अपलोड करतो तुमच्यासाठी। थँक्स फॉर वॉचिंग।